सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कोणतीही इच्छा जर का लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर एक टेक्निक आज मी तुम्हाला देणार आहे. ह्या टेक्निकने अगदी 1 तासात तुम्हाला जे हवं आहे ते नक्कीच मिळू शकते. परंतु ही टेक्निक कशी वापरायची आणि कुणी वापरायची अगदी व्यवस्थितपणे सांगते. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि ज्यांना कुणाला व्हिडिओ हवा असेल त्यांना WhatsAppला जाऊन नक्की शेअर करा. आता तुमची जी पण कुठली इच्छा आहे, मग ती कुठलीही इच्छा असू शकते. तुमच्या लग्नासंबंधित असू शकते किंवा तुमचा एखादा छोटासा बिझनेस असेल किंवा तुम्ही पैशांसाठी एखादी टेक्निक तुम्ही वापरणार असाल, ही टेक्निक वापरणार असाल तरीही चालेल. अगदी छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी इच्छा जी पण कुठली तुमची असेल ती तुमची पूर्ण होणार आहे. परंतु ही टेक्निक करत असताना तुम्हाला तुमच्या मनात कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह विचार येणार नाही ह्याची काळजी घ्या. त्यासाठीच तुम्हाला सर्वात पहिले थोडा वेळ शांत बसायचं आहे आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित कराल त्यावेळेला तुमचं मन पूर्ण पॉझिटिव्ह होईल आणि ज्या वेळेला तुम्ही ही टेक्निक कराल त्यावेळेला तुम्हाला काही क्षणातच किंवा काही दिवसातच काही तासांतच तुम्हाला तुमची एखादी छोट्यातली छोटी इच्छा जी तुम्ही पूर्ण करण्यासाठी ही टेक्निक वापरणार असाल ती इच्छा पूर्ण होत असताना तुम्हाला दिसेल. आता तुम्हाला ही टेक्निक कशी वापरायची तर बघा, ही टेक्निक तुम्ही कुठेही वापरू शकता. म्हणजे कुठेही बसू शकता. तुम्ही घरातल्या कुठल्याही ठिकाणी बसू शकता. तुम्ही एखाद्या मैदानात बसू शकता. तुम्ही जिथे कुठे आहात तुम्हाला सुरक्षित जागेत तुम्हाला असं वाटतं की आपण इथे सुरक्षित आहोत तर तिथे तुम्ही बसू शकता. फक्त एवढंच की तिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. ज्यावेळेला एखादी टेक्निक आपण करतो आणि कोणी डिस्टर्ब करायला आलं तर मात्र काय तर आपलं मन हे विचलित होतं, म्हणजे दुसरीकडे भटकून जातं. त्यामुळे मन भटकणार नाही ह्याची काळजी घ्या. आपण जी टेक्निक करणार आहोत ती टेक्निक कुठल्याही देवांचं तुम्ही नाव घेऊ शकता. म्हणजे तुम्ही ज्या देवांना मानता त्या देवांचं नाव घेऊ शकता. नाहीतर युनिवर्स सांगू शकता. ती एकच शक्ती आहे. आता ह्या टेक्निकचा तुम्हाला वापर कसा करायचा आहे तर एखाद्या ठिकाणी शांत बसायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. तुम्ही कसेही बसू शकता. तुम्हाला जर खाली बसता येत असेल तर जमिनीवर बसू शकता किंवा टेबलवर, खुर्चीवर तुम्ही कुठेही बसू शकता. डोळे बंद करायचे आहेत आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे थोडा वेळ, अगदी काही क्षण. तुम्हाला असं वाटलं की आता आपलं मन शांत झालंय तर त्यानंतर ही टेक्निक करायला सुरुवात करा. टेक्निक कशी करायची? आता तुम्ही ज्या इच्छेसाठी ही टेक्निक करता ती इच्छा, उदाहरणार्थ की मला नोकरी लागलेली आहे, त्यासाठी मी खूप खुश आहे, धन्यवाद युनिवर्स. आता मी हे उदाहरणार्थ सांगितलेलं आहे. तुम्ही ह्या व्यतिरिक्त तुमची जी पण कुठली इच्छा आहे ती इच्छा तुम्ही बोलू शकता. परंतु इच्छा बोलल्याच्या नंतर मी खूप खुश आहे किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने बोलता येईल त्या पद्धतीने तुम्ही ही टेक्निक वापरू शकता आणि तुम्ही खूप खुश आहात हा वाक्य तुम्हाला बोलायचं आहे आणि एक स्वतःला स्माईल द्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघा, हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्हाला कंटिन्यू बोलायचं आहे. कितीही वेळेला बोलू शकता. तुम्हाला धन्यवाद मानायचे आहेत देवाचे किंवा युनिवर्सचे, म्हणजे कुठल्याही देवांचं तुम्ही नाव घेऊ शकता. तुमचे इष्टदेव असतील, तुमचे कुलदेव असतील किंवा तुमचे गुरु असतील, अगदी कोणाचंही तुम्ही नाव घेऊ शकता, धन्यवाद मानू शकता आणि हे कंटिन्यू तुम्हाला वाक्य बोलायचं आहे. बघा, ह्याच्याने काय होईल, तुम्ही जे वाक्य बोलता ते वाक्य तुमच्या माइंडमध्ये फिट होईल आणि तुम्ही तेच मागता. तुम्ही जे मागता ते युनिवर्स तुम्हाला नक्की देईल आणि तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आता ही जी टेक्निक आहे ही कुठपर्यंत वापरायची, किती दिवस वापरायची, तर बरेच लोक कमेंट करतात की खूप दिवसापासून अशा टेक्निक आम्ही वापरतो, आम्हाला काही फरक जाणवत नाही. परंतु मी म्हणेल तुम्हाला की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या टेक्निकवर, एखाद्या उपायावर जोपर्यंत स्वतः विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही ती टेक्निक किंवा उपाय कितीही जोमाने केला तरी पण तुम्हाला त्याचा फरक जाणवणार नाही. तुम्ही तुमच्या इच्छेने, तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने करा, नक्कीच ती टेक्निक तुम्हाला जे हवं आहे ते मिळवून देईल. आजचा छोटासा उपाय, छोटीशी टेक्निक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.